सोमवार दिनांक 3 मार्च 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं गांधी पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। निवडणूक पूर्वी दिलेले आश्वासन आणि योजनांचा लाभ आमच्या पदरात कधी पडेल असा सवाल काँग्रेसने महायुती सरकारला केला आणि या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार नामदेव पवार, सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष विलास चौताडे, ज्येष्ठ नेते प्रकाश मुगदया, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किरण डोणगावकर, संचालक जगन्नाथ काळे, जितेंद्र देहाडे आदींची यावेळी उपस्थिती होती। तसेच मोर्चात तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप बोरसे, जिल्हा बँकेचे माजी संचालक पुंडलिक जंगले, विश्वास अवताडे, तालुका युवक अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, विलास गाडेकर, समाधान गाडेकर, विनोद तांबे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी कार्यालय इथं मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हा अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले। शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे, फुलंब्री। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।